सर्वगत स्वच्छता मोहिमेबरोबरच शुक्रवारपासून नालेसफाईच्या कामासही प्रारंभ. ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सर्व प्रभागात सर्वगत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेबरोबरच आज शुक्रवारी ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ देखील सकाळी मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अमृतनगर नाला येथे करण्यात आला. मुंब्रा येथे आज सकाळी 9:30 वाजता प्रभाग क्रमांक 32 मधील दारुफला मस्जिद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या सर्वगत स्वच्छता मोहिमेनंतर सकाळी 10 वाजता मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या अमृतनगर नाला येथून नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक अशरफ पठाण, नगरसेविका मर्जिया पठाण तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानांतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं तसंच परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक आणि धूळ काढून पाण्याच्या सहाय्याने सखोल स्वच्छता करण्यात आली. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी पदग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात. नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं. मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय, कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे. नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची, खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर. आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, मे महिना सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई सुरू झालेली आहे. डेडलाईन काय दिली आहे प्रशासनाला? आपण कधीपर्यंत फायनल नालेसफाई झाली पाहिजे? प्रशासन मला वाटतं चांगलं उत्तम काम करतंय आतापर्यंत 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि आत्ता जर बॉडी बसली आहे पूर्ण आपली नगरसेवकांची, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर मला असं वाटतं की याच्या पुढचं जे कामकाज आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खूप उत्तम प्रकारे चालू करतील आणि लोकांना, जनतेला याचं खूप चांगला रिलीफ भेटेल. खासदार फुटणार या खोट्या बातम्यांचे उभाटाचेच नेते सूत्रधार शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका. एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचं अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी उभाटाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाटा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचं वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात, ही एक संस्कृती असल्याचं खासदार म्हस्के यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार असं समजणं चुकीचं आहे, असंही खासदार म्हस्के यांनी सांगितलं. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भातील बातम्या निराधार आहेत.
उबाटा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झाली नाही, असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केल्याचं मस्के यांनी सांगितलं. उबाटाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाटानं वाऱ्यावर सोडले. निवडणुकीत उबाटा मुंबईबाहेर न गेल्यानं पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, असा दावा देखील मस्के यांनी केलाय. पक्षातील नाराजी असल्यानं लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या उबाटाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत, असंही मस्के यांनी सांगितलं. उबाटाचा खासदारांवर विश्वास नसल्यानं त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचं काम संजय राऊत करत असल्याची टीकाही मस्के यांनी केली. राऊतांच्या कारस्थानामुळेच उबाटा पक्ष मृतावस्थेत गेला आहे, अशी खरमरीत टीका मस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष असल्याचंही मस्के यांनी सांगितलं. एक बैठक ठाण्यामध्ये पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. त्या बैठकीमध्ये जे आहेत काही उबाटा पक्षाचे खासदार आहेत ते उपस्थित होते. काय नेमकं बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. आम्ही आमचं काम करत असतो. लोक कामं घेऊन येत असतात. लोकप्रतिनिधी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आणि जनतेचं काम करणं हे आम्ही आमचं प्रमुख कर्तव्य समजतो. आणि अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या देणं ही चुकीचं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतायत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. अरविंद सावंत म्हणतात की खोट्या बातम्या दिल्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या जे काही कोण देत असेल तर तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीच्या बातम्या जर काही येत असतील, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलीही बैठक झालेली नाही आहे. आणि आता या क्षणाला आम्हाला वाटत नाही आहे, काही गरज नाही आहे काही खासदारांची किंवा त्यांच्यामधून फुटून येऊन आमच्यामध्ये बसण्याची. आता त्यांच्यामध्ये जे काही नाराजी असेल तर अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांना बदनाम करणं हे उबाटाच्या नेत्यांना पटत नाही आहे आणि त्यांनी करू नये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पुढाकाराने प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम राबवण्यात आली. या अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं तसंच परिसरातील साचलेला कचरा आणि धूळ काढून पाण्याच्या साहाय्यानं सखोल स्वच्छता करण्यात आली. परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आलं. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रत्यक्ष सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. भविष्यातही सातत्यानं अशा स्वच्छता मोहिमा राबवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका यज्ञा भोईर, अनिता यादव तसंच ठाणे महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील खोपट एसटी आगारानं प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करत आपली गुणवत्ता उंचावली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून वर्षातून 4 वेळा सर्वेक्षण करण्यात येतं. यापूर्वी झालेल्या 3 सर्वेक्षणांमध्ये आगाराला मुंबई विभागात सरासरी 83 गुण मिळाले असून 4था क्रमांक मिळाला होता. मात्र 4थ्या सर्वेक्षणात यावर्षी 3रा क्रमांक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगार परिसरात एसटी गाड्यांचा इतिहास दर्शवणारे बॅनर प्रत्येक फलाटावर लावण्यात आले आहेत. तसंच लोकसहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला असून फक्त झाडं लावणे नव्हे तर ती जगवणं यावर विशेष भर देण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याचा उपक्रम राबवून सुंदर बाग तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्वच्छ आणि सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवासी वाचनालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, विविध सवलत योजनांचे माहिती फलक, वेळापत्रक तसंच प्रत्येक फलाटावर गाड्यांची नावं असलेले फलक अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक शुक्रवारी स्थानिक स्वच्छता मोहीमही राबवली जाते. तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहात गरम पाणी आणि एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एसटी आणि इतर माहितीसाठी उद्घोषणाही सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा विभाग नियंत्रक सागर पडसुळे आणि यंत्र अभियंता विवेक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान संभाजीनगर येथील विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल, कामगार अधिकारी घोडके तसंच वाहतूक अधीक्षक स्वाती घोडे यांनी नुकताच आगाराचं 4थं सर्वेक्षण करून या उपक्रमांचं कौतुक केले. त्यामुळे यंदा खोपट आगारात पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळेल असा विश्वास आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक ठाणे 2 आगार येथे स्वच्छ सर्वेक्षण समिती क्रमांक 4 यांनी दिनांक 6 तारखेला सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. दिलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यांनुसार खोपट बस स्थानक येथे संपूर्ण वेळोवेळी कामे करून देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बस स्थानकावरील वेळापत्रक, सर्व प्रवाशांना दिलेल्या सुविधा किंवा सवलती यांचं बॅनर लावणे, बस स्थानकावर मध्यभागी घड्याळ लावणे, प्रत्येक फलाटावरून जाणाऱ्या मार्गांचे मार्गफलक लावणे, तसेच बस स्थानकामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून घेतलेले आहे. तसेच वेळोवेळी बस स्थानकाची आठवड्यातून एकदा पूर्ण डीप क्लिनिंग केली जाते. सुलभ शौचालय असतील, चालक वाहन विश्रांतीगृह असतील, यांच्यामध्ये एसी बसवून घेतलेले आहे, गरम पाण्यासाठी गिझर बसवलेले आहे. त्यांची देखील वेळोवेळी स्वच्छता केली जाते. दिवसातनं कमीत कमी 3दा पूर्ण बस स्थानके स्वच्छ केले जाते. अशा प्रकारे 4थ्या सर्वेक्षणामध्ये खोपट बस स्थानके मुंबई विभागात 3 नंबरच्या क्रमांकासाठी पुढे येईल यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी व आगार व्यवस्थापक यांनी मान्य विभाग नियंत्रण तसेच यंत्र अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कामे वेळोवेळी केलेली आहेत. तरी आम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस मुंबई विभागात खोपट बस स्थानक हे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी प्रयत्न करेल. धन्यवाद.